सामना क्रमांक 1 विनर टीम आणि सामना क्रमांक 2 विनर टीम असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. ही संधी आहे, इथून तुम्ही जिंकलात तर तुमच्या नावापुढे क्यू लागेल, क्वालिफाय. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला, फॉलो केलं होतं बॅटरला. ही फार महत्वाची बाब आहे बघा. एक गोलंदाज जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट असते तुम्ही फुटवर्क रीड करा आणि तदनंतर चेंडू हाताळा, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्मार्ट क्रिकेट बंटीच्या माध्यमातून, बंटीने पहिला सामना गाजवला, ते सातत्य तो घेऊन या ठिकाणी क्रिकेट खेळतोय. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस त्याने आतापर्यंत दर्शवून दिलंय. नयन अँड जिग्नेश ही ओपनिंग पेअर जोडी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. हॅलो, दर्शित 11 आणि द्विती 11 हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहेत. दर्शित 11 आणि द्विती 11 हा सामना आपल्या भेटीला जो पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3. यावेळेस ऑन साइडला डिस्पॅच केले या बॉलला. डीप मध्ये फील्डर आहे, डीप मिड विकेट मध्ये. एक धाव घ्यावी की नाही घ्यावी या द्विधा मनस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला, आणि कॉलिंगची थोडीशी कमतरता जाणवली. यस नो अँड वेट 3 शब्दांचा उच्चार जणू काही चुकला आणि ही विकेट मिळाली. धावबादच्या माध्यमातून फर्स्ट विकेट आउट. सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला हाताळताना बंटीने प्रभावित केलंय. स्कोरबोर्ड आहे 4. इन टू द गॅप मध्ये इंटेलिजन्स क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय, आणि हा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला पार झाला. चौकारासाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल षटक क्रमांक 1 मध्ये, ती म्हणजेच 1 गडी बाद 8. धावसंख्या 8 वर या ठिकाणी पाहायला मिळाली. नयनच्या माध्यमातून एक टेक्निकल आणि इंटेलिजन्स स्ट्रोक या ठिकाणी जो आपण बघितला चौकारासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये संतोष यांना पण पाहत आहेत. संतोष यांनीही सामना क्रमांक 1 मध्ये
चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती, परंतु क्रिकेटचा खेळ हा सातत्याला मानतो. जर तुमच्याकडे सातत्य हा गुण असेल तर जरूर तुम्ही या ठिकाणी विजयी व्हाल आणि ते सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल आणि सातत्य टिकवणे फारच आणि फारच कठीण आहे. ते कशावरून? यावेळी चांगला फटका आहे, लेग ग्लान्स केले या बॉलला आणि बॉलला पाठवलाय. संतोष यांचे स्वागत झालं 6 धाब्याने. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत. आणि याही वेळेस लॅब स्वीप केलं या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि यावेळेस फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. 15 रन्स हे आतापर्यंत आपण पाहू शकाल. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय षटक क्रमांक 2चा. संतोष यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूनं कुणाल आणि नयन हे 2 बॅटर. यावेळेस नयन ऑन स्ट्राईक. पुन्हा संतोष पुढे येऊन अटेम्प्ट केला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चुकी होणार नाहीये. नो मिस्टेक इन फिल्डिंग. आणि त्याच्यावरती 1 धाव जरूर नियंत्रित पाहायला मिळाली. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी या स्वतःला रोखलं आणि या चांगलं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. हेच तर क्रिकेटचं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहिलं. अनुप सरांना क्रिकेटवर प्रेम आहे आणि म्हणूनच आज मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट फक्त एक निमित्त आहे. आज संपूर्ण भाटआळीला जोडण्याचं काम केलंय भाटआळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. पुन्हा एकच जागेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच बॅटर कुणाल. एकेरीच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झाला आणि 2 षटकानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय दर्शित 11 या टीमचं. 2 गडी बाद 17. यावेळेस बॅटची एज घेऊन हा चेंडू फ्लाइंग स्लीप मधून येताना पाहायला मिळाला आणि डी झोन मध्ये हा चेंडू जरूर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. मिळतील 2 धावा गोलंदाजी मार्ग वरती प्रणय आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 19 रन्स हे पाहायला मिळत आहे. तिसरं षटक 4 षटकांचं प्रॉपर क्रिकेट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जास्त गती हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस हा व्हाईट बॉल. आताच्या क्रिकेटमध्ये फक्त गती असून चालत नाही तर
योग्य टप्पे देखील आवश्यक आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाज म्हणून. म्हणून म्हणतात ना, तुमच्याकडे जर टेनिस बॉलमध्ये लेग ब्रेक ऑफ ब्रेक नसतील आणि गती नसेल तरी चालेल, परंतु चांगली लेंथ लाईन असावी एक गोलंदाज म्हणून. खोलबट टप्प्याचा बॉल, खूप चांगली लेंथ लाईन, वाईड यॉर्कर लेनचा प्रयोग आपण आज कित्येक वेळा पाहिलाय आणि तेच या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे आणि यावेळेस तेच आपण पाहिलंय. एकवीस धाव फुलक्यावरती पाहायला मिळाल्या. 21 रन्स. षटक क्रमांक 3 मध्ये प्रणय ची गोलंदाजी आपण पाहतायत. सामना आपण पाहतायत दर्शित 11 विरुद्ध द्विती 11 हा सामना. पुन्हा ओव्हर द विकेट. यावेळेस शॉट ऑन जंप करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकेरीवर समाधान व्यक्त करताना धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या अंकावरती. 22 रन्स आतापर्यंत पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला या ओव्हरमध्ये. आता षटक क्रमांक 3 हा शेवटचा बॉल. प्रणय षटक आपण पाहतायत. षटक क्रमांक 3, 22 धावा ऑन दी बोर्ड आणि या बॉलला उडवलंय ऑन साइडला, आसमानी टोला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाटआळी प्रीमियर लीगचा दमदार दर्जेदार षटकार. पाहिला आणि दर्शित 11 या टीमचे टोटल 2 गडी बाद 28 धावा फुलक्यावरती पाहायला मिळते. खूप चांगलं गुणलेखन प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहे. ब्रँड ऑफ कोणबट आणि आमचे टेक्निशियन या ठिकाणी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आहेत जागृत राऊत, ब्रँड ऑफ सरावली आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे कॅमेरामॅन आहेत अतुल यादव फ्रॉम पालघर बोईसर. आणि चांगल्या रीतीने आतापर्यंत ते बॉल फॉलो करताना पाहायला मिळत आहेत. त्याच बरोबरीने एकटा डीजे हरजेन देखील या ठिकाणी आहेत आणि या सर्वांचं पुन्हा करूया भाटआळी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विकी म्हटलं की डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट बॉलर आणि मास्टर माइंड बॉलर आणि त्याने पहिलाच बॉलवर या ठिकाणी विकेट मिळवलाय. सॅक्रिफाईस विकेट या ठिकाणी जी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते. बघा भर उन्हामध्ये आणि दिवसामध्ये जर आपण दिवा पेटवला तर अंधार नष्ट होणार नाही, परंतु दिव्याचं साम्राज्य हे नष्ट होईल आणि त्याग केला या ठिकाणी. बघा 2020 मध्ये आपण पाहिलं होतं IPLच्या फायनल मध्ये सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस केलं आणि रोहित शर्मा यांनी त्या मॅच मध्ये 43 चेंडूमध्ये 74 धाब्याची खेळी केली आणि ती मेगा फायनल इंडियन प्रीमियर लीगची मुंबई इंडियन्स संघाने जिंकली. यावेळेस देखील विकेट सॅक्रिफाईस पाहायला मिळाला आहे कुणाल साठी. कमी गतीने बॉल हाताळलाय, चेंडू हवेमध्ये डीप मध्ये आहेत फिल्डर आणि यावेळेस बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
तिथे ग्रुप बी मधून पहिल्या मॅचचा विनर इहान 11 आणि सामना क्रमांक 2 चा विनर ग्रुप बी मधून प्रांश. चला कॅप्टन आपण यायचंय इहान 11 आणि प्रांश. वन 23 धावेची खेळी कुणालच्या माध्यमातून अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळाली. टीम साठी बहुमूल्य योगदान. कुणाल न्यू बॅटर आणि पहिलाच बॉल त्याने इनसाइड आउटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्याला आलं यश आणि त्याने बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सलामी दिली या बॉलने. षटकार. चला इहान 11 आणि प्रांश टीमचे कॅप्टन आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. इहान 11 चे संघमालक आहेत आदरणीय ऋषी मोरे सर आणि प्रांश कमलेश पाटील सर. आणि या दोन टीम मध्ये होईल नेक्स्ट मॅच. 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या माध्यमातून 40 धाबा धाव फलकावरती. कुणाल हा इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी बनताना पाहायला मिळतोय कारण की सध्याचं क्रिकेट आहे इम्पॅक्ट प्लेअरचं. आणि एक कुणाल बाद झाला आणि त्यानंतर दुसरा कुणाल या ठिकाणी जो पाहायला मिळतोय आणि त्या कुणालने या ठिकाणी आतापर्यंत पहिला चेंडू षटकार करता धाडलाय. आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करतो या ठिकाणी. यावेळेस धीमी गतीचा वापर जो या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोवर अँड स्लोवेस्ट डिलिव्हरीचा वापर जो या ठिकाणी होतोय. एक धाव मिळत्या चेंडूवरती आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 41 आणि टार्गेट असेल 42. असं 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर म्हणतो बेटा आम्ही गुन्ह्यात
2025 पर्व 6 वर्षांची परंपरा राखणारी स्पर्धा आपण पाहतायत. आज कित्येक स्पर्धा आपण पाहतो. पहिलं पर्व गाचा वाजामध्ये होतं, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वातच त्याची स्थिती लई बिकट होते. परंतु ही स्पर्धा आपण जर बघितली तर या स्पर्धेने 6 वर्षांचा टप्पा ओलांडलाय आणि जे क्रिकेट आहे याच्यावरून सिद्ध होतं. या स्पर्धेची आतुरता चातक पक्षाप्रमाणे या ठिकाणी केली जाते आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहतो. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणून भाटाळी प्रीमियर लीग आणि डिसिप्लिन क्रिकेट जे पाहायला मिळते. फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेट स्पर्धेला लावण्यात आलेली शिस्त ही अप्रतिम पाहायला मिळते. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामधील आपण क्रिकेट पाहतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महिला वर्ग देखील नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. म्हणून म्हणतात ना की ज्याला स्त्री ही आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये महिलांचं योगदान हे अमूल्य मानलं गेलंय आणि म्हणूनच आज नारी शक्तीला सलाम असेल. सर्व नारी शक्तींचा पुन्हा एकदा भाटाळी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे लक्ष जर आपण बघितलं तर 42 धावांचा आहे. बघा, क्रिकेटचा खेळ म्हटला की लक्ष मायने ठरत नाही, तर क्रिकेटचा खेळ हा पूर्ण माइंडसेटचा आहे. कारण इथे कमी धावसंख्या डिफेंड होते, मोठी धावसंख्या इझिली त्या धावेचा पाठलाग होतो. अर्थात तुमचा माइंडसेट हा नेहमीच बी पॉझिटिव्ह असावा क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका जरूर फसलाय. डीप मधून फिल्डर वेगाने पुढे आलेत आणि हा झेल परिपूर्ण विकेट. असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, विजय तुमचा सुनिश्चित आहे आणि त्याच शैलीने क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. धावसंख्या 1-3 बॉल नंतर कुणाल नावाचा दबदबा फलंदाजीमध्ये, कुणाल नावाचा दबदबा राहिलाय गोलंदाजीमध्ये. मॅन विथ द गोल्डन आर्म, विथ द बॅट, विथ द बॉल. खूप चांगले योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे योगदान अमूल्य क्रिकेटमध्ये आपण पाहतो. थोडासा वेळ घेतला जातोय. फील्ड रेस्ट्रिक्शन या ठिकाणी जो या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ जो पाहायला मिळालाय. कुणाल यावेळेस प्रणय वरती जबाबदारी, कारण की जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज आपण घेतो ना तेव्हा आपला खेळ चांगला होतो. आणि आतापर्यंत कुणाल बघा फलंदाजीमध्ये चांगले योगदान आणि गोलंदाजीमध्येही चांगले योगदान त्याने दिलंय. अर्थात सातत्य तो जोपासतोय. पुन्हा एकदा यावेळेस बॉलला उडवले ऑन साइडला, वेगाने क्षेत्ररक्षक पुढे आलेत. हा झेल सुटलाय जरूर आणि तत्पूर्वी जर आपण बघितलं तर फक्त एकच धाव एका धावेच्या माध्यमातून
धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. फक्त 2 धावा. आता येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडू मध्ये 40 धावा. हे मॅचचं समीकरण. Solo. तर हा महोत्सव आहे या ठिकाणी. उर्वरित 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 40 धावेचं लक्ष हे पाहायला मिळतंय. जिग्नेश गोलंदाजी मार्कवरती जो आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा. इथून लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की लक्ष कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नाही और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फिअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. याही वेळेस खोलवट टप्प्याची लेंथ लाईन जी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. हा सामना इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण की जो संघ या मधून विन होईल तो क्वालिफाय करेल आणि सेमीसाठी तो पात्र ठरेल. सेमी फायनल. जिग्नेश देखील चांगली गोलंदाजी करताना बघा स्टार्ट दिली कुणालने, आणि कुणालने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. तिथे 1 विकेटही त्याने मिळवला. जिग्नेश कमी गतीने हा बॉल हाताळला. तत्पूर्वी बॉल डीप मध्ये गेलाय आणि क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत आणि तत्पूर्वी धावा जरूर कंप्लीट होतील. 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचताना पाहायला मिळते. हळूवार पद्धतीने धावसंख्या जरूर येते. संतोष आणि प्रणय हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. वन डाऊन मॅन म्हणून संतोष. त्यावेळेस बॅट टॉप एज. चेंडू हवेमध्ये अपोजिट साइडने झेल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. प्रयत्न चांगले होते परंतु गॅदर होणार नाही हा झेल. पुन्हा 2 धावा मिळतील. संघर्ष करावा लागतोय आणि संघर्ष नेहमीच करावा लागतो. म्हणतात की जीवनाचं दुसरं नाव हे संघर्ष हे पाहायला मिळतं आणि संघर्ष हा नेहमीच क्रिकेटच्या मैदानात आणि जंगलात देखील या ठिकाणी सुरू असतो हे आपण पाहिलंय. कारण की जेव्हा हरिण सकाळी उठल्यावरती विचार करते की मला वाघापेक्षा जास्त वेगाने पळावं लागेल, अन्यथा वाघ किंवा सिंह मला मारून खाईल, तर सिंह आणि वाघ जेव्हा सकाळी उठतो तो देखील विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त वेगाने पळावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेन. आपण हरिण असो किंवा वाघ असो किंवा सिंह असो, क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. धावसंख्या आहे 8 स्कोर बोर्ड वरती. शेवटचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने आणि म्हणून चेंडू डॉट आलाय. 2 षटकानंतर 4 ची सरासरी काढून धावसंख्या 8.
प्रियदर्शन षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी 10 चेंडू आणि 34 धावा. हे मॅचच समीकरण. आता मोठे फटके खेळावे लागतील येथून. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. षटकार चौकारांची आवश्यकता. दिल्ली तो भी बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकडणी पडेगी आणि यावेळेस आणखीन एक मोठा धक्का टीमला मिळतोय. प्रणय बॅक टू दी पवेलियन. बीपीएल विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवरती आपण विकेट या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाला. आता 9 चेंडू आणि 34 धावा. आता लक्ष मोठं होत चाललंय आणि येथून जर आपण पाहिलं तर विकी मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट विकीला खेळावं लागेल. प्रियदर्शन पुन्हा एकदा याही बॉलला उडवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा फटका फसलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि पुन्हा झेल परिपूर्ण. बॅक टू बॅक विकेट्स डाऊन. टार्जन ग्रुपच्या माध्यमातून प्रियदर्शनांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? विक्रांत मोरे यांना पण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आलेत. हॅट्रिकचा बॉल. पहिलाच बॉल हुक केलाय. खूप चांगला फटका. विक्रांत मोरे यांनी अकाउंट ओपन केलाय 4 धावेने. तर विघ्नेश यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. 1000 रुपयांचं पारितोषिक अजून 500 वाढवलेत. अंकित मोरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. कपिल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये. विक्रांत मोरे षटकार लगावतील का? चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. विक्रांत मोरे यांनी सांगितलं की थोडासा मी क्रिकेट पासून दूर आहे परंतु क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये भिनलंय. आणि यावेळेस आपण जर बघितलं तर विघ्नेश भाऊंच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक आलाय एका षटकारासाठी. विक्रांत मोरे क्रिकेट पासून ते कधी दूर नव्हते हे त्यांनी सिद्ध केलंय. ऑन साइडला जरूर या ठिकाणी हा फटका स्टेअर करताना पाहायला मिळालेत. 1 धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये त्यांची सेवा या ठिकाणी योग्य पाहायला मिळते. आणि इंडियन पोस्ट ऑफिसचे जे सामने झाला होता त्याच्यामध्ये नंबर 1 पारितोषिक विक्रांत मोरे पराग धानवा या टीमने लगावलं होतं आणि तो सामना देखील डोळ्यासमोर आला. त्या टीम मध्ये विक्रांत मोरे यांचं योगदान अप्रतिम राहिलं होतं. धावसंख्या स्कोर बोर्ड आहे 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि आता 4 चेंडू आणि 29 धावा. विकेट हॅट्रिक करत आदरणीय निखिल भाऊंच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. यावेळेस डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. डोक्यावरती हात दिलाय जरूर परंतु ही सुरुवात आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आपण कित्येक वेळा ऐकले परंतु या ठिकाणी एस पाठीवरती थाप देखील पाहायला मिळाली की सुरुवात आहे. आणि यासाठी तर ह्या स्पर्धेचं आयोजन केलंय. युवा खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं
अर्णव प्रकाश पाटीलला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. सर्वात युवा खेळाडू तो ठरला भाटाळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळेस या धावा जरूर लॉंग स्टॉप कडे बॉल आलाय आणि या बाईच्या धावा मिळतील, परंतु फक्त औपचारिकता या ठिकाणी आपण पाहतायत. भाटाळी प्रीमियर लीग 2025 काय जबरदस्त ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही आम्ही पाहतायत. 6 वर्ष अभिमानाची, 6 वर्ष परंपरेची स्पर्धा गाठताना पाहायला मिळते. एक बिग अचिव्हमेंट मी तर म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि साई यांची ही गोलंदाजी जी पाहायला मिळते. चांगला फटका आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॉल गेलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर धावबादच्या माध्यमातून या ठिकाणी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल.